संत रविदास वार्तामध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील राजकारणी, सामाजिक ताज्या घडामोडी तसेच रोजच्या न्यूज पुढील प्रमाणे राहतील. पैठण तालुक्यातील नायगाव, वडोळी, वाघाडी या गोदावरी नदीकाठच्या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. अवैध वाळू उपसाकडे तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष होत चाललेले आहे. रात्रीच्या वेळेस JCB, पॉकलँड तसेच डंपरच्या साह्याने नदी पात्रातून वाळू उपसा करून वाहतूक केल्याचे चित्रीकरण मध्ये स्पष्ट दिसत आहे. या अवैध वाळू उपसाकडे अनेक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून हे वाळू उपसा होत असताना आढळून येत आहे. दररोज 4 ते 5 कोटी रुपयाची उलाढाल होत असल्याची माहिती या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. शासनाचा महसूल बुडत आहे. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तहसीलदार, पोलीस प्रशासनाकडे तक्रार देखील केले असल्याचे नागरिकांकडून माहिती होत आहे. तरी प्रशासन गप्प का? वाळू माफियावर कठोर कारवाई करावी, अवैध वाळू उपसावर प्रतिबंध लावण्यात यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे.